नमस्कार, मुलानी ऑल इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता खुटबाव आणि नेटवेवाडी घाट आहे आणि सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये हे घाट येतो। तर आपण पाहू शकता जे पाठीमागं माझ्या समोर आहे तो रस्ता बघा ह्यापर्यंत बनवला आहे। घाट जसा स्टार्ट होतो तेवढ्यापर्यंत हे घाटाचं काम झालेलं आहे आणि आपण पाहू शकता हे फॉरेस्ट हद्द आहे। आपण पाहू शकता फॉरेस्ट कशा प्रकारे आहे। समोर भी तुम्हाला दाखवतो तिकडे फॉरेस्टचे गाडलेली एक हद्द आहे ते दाखवतो आहे तुम्हाला। तर खरोखरच हे घाटाचं कशा प्रकारे काम अटकलं आहे आणि सँक्शन होऊन सुद्धा 1-1.5 वर्ष होऊन गेलं त्याला आजपर्यंत परत पुन्हा त्याला मूर्त का गावत नाही। तर मी आमदार सोलापूर भागचे जो उत्तमराव जानकर आणि येथील महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि मान खटावचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री आणि तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा, तर यांनीही त्याच्यावर दखल घ्यावी आणि जेणेकरून लवकरात लवकर हा घाट काम करण्याच्या मार्गाला लावावा। कारण लोकांना इथे एवढी गैरसोय होते आणि हा रस्ता शॉर्टकट आहे। पुरे महाराष्ट्रात जगभरात रोडची कामं चांगली प्रकारे केली गेली आहेत। रोड एवढे चांगले केलेले आहेत आणि कुठंतरी हा एक घाट कमीपणा दाखवत आहे। तरी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून हे शेतकरी लोक शॉर्टकटमध्ये ज्या शिंगणापूरच्या घाटातून जावं लागतं, कसरत करावं लागते, त्यापेक्षा ही शॉर्टकट मसवड ते नातेपुते हा घाट लवकरात लवकर मार्गी लावा। म्हणजेच खुडबाव ते नातेपुते शॉर्टकट 16-18 किलोमीटर जे आहे आणि तिकडून 26-27 किलोमीटर जावं लागतं। हे कुठंतरी लोकांना शॉर्टकटमध्ये आणि जवळपास वेळ आजच्या तारखेला कोणाकडे वेळ नसतो। तर कधी ज्या ठिकाणी अर्धा तास लागतो तिथे अर्धा तास पहिले माणूस पोचेल आणि आपलं वेळ आणि प्लस त्याचा गाडीला लागणारा पेट्रोल खर्च कमी होईल। अशा प्रकारे मी एकच शासनाला आणि जे प्रॉब्लेम दाखवतात की फॉरेस्ट आहे त्याच्यामुळे हा घाट थांबलेला आहे, तरी आपण त्याचं काहीतरी निवारण काढावं आणि हा घाट लवकरात लवकर मार्गी लावावा। ह्यासाठी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करत आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, जर हे खरोखरच हे घाटाचं काम करतील तर नक्कीच याला लोकांना त्याचा लाभ मिळेल आणि काहीतरी मार्ग निघेल। मी हीच आशा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।